नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला। तर आता आपण इथे पाहतो की वहिनी ही सिद्धूकडे आलेली असते आणि ती त्याला सांगत असते की सिद्धू, हे बघ, तुझ्या मनातली जी गोष्ट आहे ती लवकरात लवकर तू भावनाला सांगून टाक आणि पूर्वीला सुद्धा सांगून टाक की तुला तिच्याबरोबर लग्न नाही करायचं, नाहीतर मग तुला तिच्याशीच लग्न करावं लागेल। त्यावर सिद्धू म्हणत असतो, वहिनी, हे सगळं इतकं सोपं नाही आहे। त्यावर ती म्हणते, लवकरात लवकर विचार कर काय त्याचा, मी आले, आणि ती तिकडनं निघते। तर दुसरीकडे आरती ही संतोषदादाच्या खोलीतून त्याचे खिसे तपासून धुण्याचे कपडे घेऊन चाललेली असते आणि ही गोष्ट आता संतोषदादा बघतो। तो म्हणायला लागतो की आता ही आरती काल आलेली मुलगी माझे खिसे तपासणार, माझे कपडे काढणार काही। त्याबरोबर आता दुसरीकडे आता इकडे लगेचच सिद्धिराज हा भावनाला कॉल करतो आणि म्हणत असतो की मॅडम, मी तुम्हाला माझ्या मित्राबद्दल बोललो होतो ना, त्याला आता त्याच्या मनातलं त्या मुलीला सांगायचं आहे, तर मला तुमची मदत हवी होती, तुम्ही मला भेटायला याल का? त्यावर भावना, ठीक आहे चालेल, मलाही तुम्हाला खूप दिवसांपासून भेटायचं होतं असं सांगते। तर आता दुसरीकडे जानूने मस्त गरम गरम साबुदाणा वडे बनवलेले असतात आणि आता ती जयंतला म्हणत असते, जयंत, मी वडे बनवले, ते टेस्ट कर ना। पण जयंतला ऑफिसला जायला लेट झालेला असतो, त्यामुळे तो तिकडनं निघून गेलेला असतो। आता इकडे लगेचच जानू म्हणते, आता मी हे वडे कोणाला टेस्ट करायला देऊ, कोण खाऊन सांगेल आता मला हे कसं बनलंय ते? आणि मग तिला आठवतं ते म्हणजे वॉचमॅन दादा। मग लगेचच आता जानू ही ते वडे घेऊन वॉचमॅन दादांकडे आलेली असते। आता वॉचमन दादा तिथे बसलेले असतात। जानू त्यांना सांगते, दादा, हे वडे खा आणि टेस्ट करा ना। वॉचमन म्हणत असतो की मॅडम, आज तुम्ही माझ्या आवडीची रेसिपी बनवली आहे। माझी बायको खरं तर माहेरी गेली आहे, पण तुमच्यामुळे मला रोज नवनवीन रेसिपीज खायला मिळतात। तर दुसरीकडे आता जयंत हा जात असताना मध्येच त्याच्या लक्षात येतं की अरे, मी तर माझी एक महत्त्वाची फाईल घरीच विसरलो, परत घ्यायला जावी लागेल। आणि मग तो आता गाडी घेऊन पुन्हा मागे येतो आणि मग तो विचार करतो की पहिलं माझ्या बॅगेतच चेक करतो, बॅगेतच असेल तर। आणि मग जयंत हा आता त्याची बॅग घेऊन गाडीच्या बाहेर उतरलेला असतो। तर दुसरीकडे वॉचमन हा साबुदाणा वडे खातो आणि सांगत असतो, मॅडम, वडे अगदी छान टेस्टी बनवलेत तुम्ही। आता जानू आणि तो दोघेजण एकमेकाबरोबर बोलत असतात। तर दुसरीकडे आरती ही आता आईना म्हणत असते, आई, मी निघू का, मला उशीर होतोय। त्याबरोबर आई तिला म्हणत असते की हो हो निघ। आता ती तिकडनं जात असताना संतोष तिकडे येतो आणि म्हणतो, ए थांब। त्यावर लगेचच आरती म्हणते, दादा थांबले असते, पण मला खरंच घाई होती हो। त्यावर तो म्हणतो, हो, चोरी केली आहेस ना तू, मग तुला घाई होईलच। आणि तो आता आरतीवरती चोरीचे आरोप करायला लागतो। बिचारी आरती रडायला लागते आणि मी चोरी नाही केलेली दादा, उगाचच माझ्यावर असे आरोप करू नका प्लीज, असं म्हणायला लागते। त्यावर संतोष दादा म्हणत असतो, मी स्वतः तुला पाहिलंय माझे कपडे तपासताना आणि तू चोरी केली आहेस। जर माझ्या घरामध्ये माझे पैसे सेफ राहत नसतील तर मी बोलणार। त्यावर लगेचच आता आईबाबा त्याच्याकडे पुरावा मागतात। मग संतोष म्हणतो, मला माहीत होतं तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाहीच, मी तुम्हाला पुरावा देतो। आणि मग तो आरतीच्या खोलीतून तिची एक पिशवी आणतो आणि त्यातून स्वतःचं पॉकेट काढतो। तर दुसरीकडे आता सिद्धिराजच्या लग्नाची तयारी सुरू झालेली असते। घरी बायका आलेल्या असतात हळद कुटण्यासाठी आणि गाणी गात वगैरे छान बायका हळद कुटत असतात। तोपर्यंत त्या ठिकाणी सिद्धिराज येतो आणि आता तो घराच्या बाहेर चाललेला असतो। त्याबरोबर मुद्दामून वहिनी ही गुपचूप आईंच्या कानात बोलते, आई, अहो बघा ना, सिद्धू बाहेर चाललाय, घरामध्ये त्याच्या लग्नाची हळद कुटतोय आपण, त्याला सांगा यावेळी बाहेर जाऊ नकोस। त्याबरोबर आई सिद्धूला सांगते, सिद्धू, घरात चांगलं शुभ कार्य सुरू आहे, घराच्या बाहेर जाऊ नकोस बाळा। सिद्धू म्हणतो, माझं महत्त्वाचं काम आहे, आणि तो तिकडनं जात असतो। आजी सिद्धूला सांगते, हे बघ सिद्धू बाळा, बाहेर जाऊ नकोस, घरामध्ये थांब, आईने सांगितलंय तर तिचं ऐक। त्यावर लगेचच आता आई पुढे येते आणि सिद्धूला म्हणत असते, हे बघ सिद्धू बाळा, थांब। सिद्धू ऐकत नसल्यामुळे आई सिद्धूला स्वतःची शपथ देत म्हणते, सिद्धू घरात थांब, हे लग्न होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बाळा। तर दुसरीकडे आता भावना ही आपण आज सिद्धिराजला भेटणार या भावनेनेच खूप खुश असते। ती म्हणत असते, मी मिस्टर गाडे पाटलांना भेटले, ही गोष्ट आनंदींना सांगितली की त्यांनासुद्धा किती आनंद होईल, कितीतरी दिवसांनी आम्ही दोघं भेटणार आहोत, मला त्यांना भेटून थँक्स म्हणायचं आहे। एकदा की त्यांना थँक्स म्हटलं की मलाही बरं वाटेल। तर दुसरीकडे आता जयंत हा
त्याची फाईल शोधत असतो, पण त्याच्या लक्षात येतं की नाही, आपल्या बॅगेमध्ये आपली काही फाईल नाही आहे. मग आता फाईल आणण्यासाठी तो घराच्या दिशेने चाललेला असतो. आता जात असताना अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपल्याला बदललेले पाहायला मिळतात, कारण त्याच्यासमोर दृश्य असतं ते म्हणजे जानू आणि वॉचमॅन हे दोघंजणं एकमेकांबरोबर बोलत आहेत आणि जानूने वॉचमॅनला काहीतरी पदार्थ खायला दिलाय. इतक्यात जानूची नजर जयंतवरती पडते. जानू लगेचच म्हणते जयंत, आणि आता जानू आणि वॉचमन दोघंही प्रचंड घाबरलेले असतात. इतक्यात त्या ठिकाणी जयंत येतो आणि जानूला म्हणत असतो, अगं जानू, माझी एक महत्त्वाची फाईल घरामध्येच राहिली, चल बरं माझ्याबरोबर. आणि आता जयंत हा जानूला घेऊन गेलेला असतो. वॉचमन प्रचंड घाबरलेला असतो. त्याला वाटत असतं आता काय होईल आणि काय नाही. तर आता जयंत हा जानूला म्हणत असतो, जानू, ही माझी बॅग घे आणि वरती जा. जानू म्हणते, अरे पण तुझी मीटिंग, फाईल. त्यावर जयंत म्हणतो, मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, तू जाऊन बॅग वरती ठेव. त्याबरोबर लगेचच जानू बॅग घेऊन तिकडनं वरती जाते. तर आता जयंत इकडे म्हणत असतो की माझ्या जानूने बनवलेला पदार्थ माझ्या आधी त्या वॉचमॅनने खाल्ला. आणि मग तो लगेचच पहिलं तर त्या साबुदाण्या वड्यांकडे जातो आणि ते सगळे वडे आता तो बेसिंगमध्ये फेकून देतो आणि त्याबरोबर तिथे जे दही वगैरे असतं ते सुद्धा फेकून देतो आणि म्हणत असतो, माझ्या जानूच्या प्रत्येक गोष्टीवर पहिला अधिकार माझा आहे आणि त्या वॉचमनने माझ्या अगोदर हे वडे खाल्ले. आता जानू, तू त्याला खाऊ घातलं आणि त्याने ते खाल्लं, याची शिक्षा तर त्याला मिळणार आणि त्याला ती शिक्षा भोगावीच लागणार, कारण माझ्या जानूच्या प्रत्येक गोष्टीवरती माझा हक्क आहे. आता मित्रांनो, इथे जयंत जानूवरती कितीही प्रेम करत असला तरीसुद्धा तो एका पद्धतीने तिला घरामध्ये डांबून ठेवतोय आणि तो तिला घरात कैद करतोय. मित्रांनो, पिंजरा सोन्याचा जरी असला तरी शेवटी तो पिंजराच असतो. तर दुसरीकडे आता इकडे भावना ही सिद्धूची वाट बघत असते. बराच वेळ झालेला असतो तरी सिद्धू काही आलेला नसतो. इतक्यात तिकडे एक गाडी येऊन उभी राहते आणि एक बाई त्या गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही दरवाजा उघडता येत नसतो. मग ती भावनाला म्हणते, ताई जरा मदत कराल का हो? त्यावर भावना होकार देते आणि ती आता दरवाजा खोलायला जाते. समोरून अचानक दरवाजा पटकन उघडला जातो आणि भावनाला आतमध्ये ओढलं जातं. ती बाई लगेचच दरवाजा बंद करून टाकते. त्यानंतर आता भावना ही जोरजोराने आक्रोश करायला लागते, ओरडायला लागते, वाचवा मला, सोडा, कोण आहात तुम्ही लोक, सोडा, वाचवा, कोणी आहे का? तर दुसरीकडे आता इकडे संतोष दादा म्हणत असतो, ह्या मुलीला ताबडतोब या घराच्या बाहेर काढा, हिने घरामध्ये चोरी केलेली आहे. ही असली लोक असंच करतात, अगोदर आपला विश्वास संपादन करतात आणि मग विश्वासघात करतात. इतक्यात त्या ठिकाणी आनंदी आलेली असते आणि आजीला ती म्हणत असते, आजी मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. आजी तिला म्हणते, बाळा तू बाहेर जाऊन खेळ, मग मी नंतर तुला येऊन भेटते. त्यावर आनंदी सांगते, नाही आजी, महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि मग ती तिला सांगायला लागते की ती बॉल खेळत असताना संतोष दादा आरतीच्या खोलीमध्ये जात होता आणि चुकून तिचा बॉल त्याच्या खिशाला लागून त्याचं पॉकेट खाली पडलं. तिने त्याला पॉकेट उचलून दिलं. संतोष मामा आतमध्ये गेला आणि तो परत बाहेर आला आणि परत तिचा बॉल त्याला लागला. आता हे सगळं ऐकल्यानंतर आई ही संतोषच्या पुढ्यात उभी राहते आणि तिला खूप राग आलेला असतो संतोषचा. ती संतोषच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देते. त्याला म्हणत असते, तुला लाज नाही वाटत का रे? स्वतःच्याच वहिनीवरती, स्वतःच्याच घरातल्या व्यक्तीवरती असा चोरीचा आळ करताना. त्याबरोबर लगेचच संतोष म्हणायला लागतो, आपल्या घरात आश्रित असलेल्या मुलाने या मुलीला घरात आणले, ही कोणती आपल्या घरची सून? त्यावर आईबाबा संतोषला आरतीची माफी मागायला लावतात, पण संतोष आरतीची माफी न मागता तिकडनं निघून जातो. उलट तो तिला हेही सांगतो की तुझी माफी मागणार तर नाहीच मी आणि तू आमच्या कुटुंबाचा भाग देखील नाहीस. त्यानंतर आता आईबाबा आरतीसमोर हात जोडतात आणि तिची माफी मागायला लागतात. आरती आईबाबांचे हात पकडते आणि तुम्ही माझी माफी नका मागू आईबाबा, असं म्हणायला लागते. आईबाबा तिला जवळ घेतात आणि म्हणत असतात की बाळा, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आम्हाला माहीत आहे तू असं काही करणार नाहीस. त्यानंतर आता संतोषचं आई औक्षण करते, त्यानंतर वहिनी औक्षण करते, मग आजी त्याच्यावरून पैसे ओवाळते आणि आता ते दुसऱ्या लोकांना देऊन टाकते. त्याबरोबर आता इकडे लगेचच सिद्धिराज पटकन उठतो आणि तो म्हणायला लागतो की चला झालं ना आता माझं, मी निघू का? आणि मग आता तो तिकडनं निघून चाललेला असतो. त्याबरोबर लगेचच आता त्याला संपतराव थांबवतात आणि म्हणत असतात, थांब सिद्धू, आता तुलाच नाही तर आपल्या सगळ्यांनाच बाहेर जायचं आहे. त्यावर सिद्धू म्हणतो, सगळ्यांनाच म्हणजे कुठे जायचं आहे आपल्याला? त्याबरोबर आता संपतराव हे त्याला सांगत असतात की अरे आपल्याला ग्रामदेवतेच्या देवळामध्ये जायचं आहे, तुझ्या लग्नाची पत्रिका तिथे ठेवायची आहे. त्यावर आता मात्र सिद्धूला टेन्शन येतं. तर दुसरीकडे भावनाला
ते लोक किडनॅप करून घेऊन आलेले असतात। आता भावना ओरडत असते, सोडा मला, सोडा, काय हवंय तुम्हाला, का घेऊन आलाय मला इथे, वाचवा, कोणी आहे का, वाचवा। त्यावर ते गुंड जोरजोराने हसतात आणि भावनाला म्हणत असतात की इथे तुला वाचवायला कोणीसुद्धा येणार नाही आहे, उगाचच आरडाओरडा करू नकोस। आणि तिकडनं ते लोक निघून जातात, भावनाला बंद करतात। तर दुसरीकडे आता इकडे जानू ही झोपलेली असते। जयंत हा तिच्या कपाळावरून हात फिरवतो, तिचा मुका घेतो आणि मग तो आता तिकडनं एक काळ्या रंगाची हुडी घालतो, स्वतःचा चेहरा एका काळ्या रंगाच्या कपड्याने कव्हर करतो आणि बाहेर आलेला असतो। आता बाहेर वॉचमन दादा फेऱ्या मारत असतात। ते जयंतला विचारतात, कोण आहेस तू, काय हवंय तुला। त्याबरोबर जयंत आता त्याच्याच काठीने त्यांना मारायला लागतो आणि म्हणायला लागतो, तू माझ्या जानूने बनवलेला पदार्थ स्वतःहून पहिला खाल्लास ना, आता तुला शिक्षा तर मिळणार, मी तुला मारणार, मार। आणि तो त्याला मारतो आणि त्यानंतर आता ते सगळं काढून स्वतःच्या गाडीमध्ये ठेवतो आणि म्हणायला लागतो, जानू, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणी येऊ शकत नाही, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे। आता फक्त तू, मी, तुझ्या प्रत्येक गोष्टीवरती फक्त आणि फक्त माझा हक्क आहे, फक्त माझा। त्याबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण पुढे पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की आता जयंतच्या ह्या अशा वेडेपणामुळे जानूला पुढे काय त्रास भोगावा लागणार। तर दुसरीकडे आता भावनाला ज्या गुंड्यांनी किडनॅप केलेलं आहे त्यांच्या तावडीतून भावनाला कोण सोडवणार, सिद्धिराज सोडवणार की पुढे भावनाचं काय होणार, सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता हा व्हिडिओ आपला इथेच संपवूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर।